नायक श्री कृष्ण चंद्र महाराजांच्या अमृतमय कथांचं रसपान आपण श्री दत्त मंदिर यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण श्रवण करत आहात। जो आनंदमय असलेला भगवान परमात्मा जीवांच्या उद्धारासाठी ज्याने अवतार घेतला, आपला निजानंद स्वरूपाचा आनंद सोडून सर्व जीवांना आपला आनंद देण्यासाठी ज्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला तो श्री कृष्णचंद्र महाराज, ज्यांच्या कथा अतिशय अमृतमय आहेत, हृदयाला शांत करणाऱ्या आहेत आणि आत्म्याची तहान भागवणाऱ्या त्या कथा, अमृतमय कथा आपण श्रवण करत आहोत। राजा परीक्षित शुकमुनींच्या या निरूपणामध्ये तो एकरूप झालेला आहे, चिंतनामध्ये तो व्यस्त झालेला आहे आणि असा व्यस्त झालेला राजा परीक्षित एकरूप झालेला आहे। त्याने काल कथा ऐकली की भगवान परमात्म्यांनी श्री कृष्णचंद्र महाराजांनी कंसाचा उद्धार केलेला आहे, त्याला नश्वर देहातून काढून आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलेला आहे, त्याचा उद्धार झालेला आहे। भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्हाला संतांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे। श्रवणम कीर्तनम दास्यम अर्चनम पादसेवनम। भगवान परमात्म्याला नवविधा भक्तीने त्याला आपल्याला वश करून घेता येतं, प्राप्त करून घेता येतं। ज्याचं तुम्ही सतत चिंतन कराल तो भगवान परमात्मा तुमचा योगक्षेम तर चालवणारच आहे, तुमच्या जीवनातल्या सगळ्या चिंता तर तो दूर करणारच आहे, पण त्याबरोबर या नश्वर देहातून काढून तुम्हाला या 84च्या फेऱ्यातून मुक्त करून तुम्हाला तो आपल्या स्वरूपाच्या आनंदामध्ये तो घेऊन जाणारा परमात्मा आहे। त्याचं जर स्वरूप वर्णन केलं तर भगवान परमात्मा सांगतात, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम। ते माझं धाम आहे की जिथं गेल्यानंतर पुन्हा 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 या संसारामध्ये येण्याची आवश्यकता पडत नाही। असं ते भगवंताचं स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताचं सतत नामस्मरण चिंतन केलं पाहिजे। या संसारामध्ये तुमचा उद्धार तुम्हाला करून घ्यायचा असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रभू आम्हाला निरूपण करतात की तुम्हा शयनाशनी भोजनी परमेश्वर भुवावा। तुम्हाला उठता बसता खाता पिता सतत भगवंताचं नामस्मरण चिंतन करता आलं पाहिजे की नाही। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। जेवताना प्रसाद घेताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण चिंतन करता आलं पाहिजे। समोर ताट आल्यानंतर अगोदर आपण हात जोडून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की प्रभो हे सगळं तुझ्या कृपेने मला मिळालेलं आहे, काय करू शकतो आपण। आणि म्हणून प्रभू त्वदेय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पय, प्रभो हे सर्व तुला मी समर्पण करत आहे। समर्पण पाणी सोडा आणि भगवंताची उपकार माना की हे सगळं तू मला दिलेलं आहे। मेरा आपकी कृपा से क्या बात है, सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी
टाळी वाजवत राहा, भजन करा. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. प्रभूच्या कृपेने सगळं होतंय आमचं. आमचा श्वास जो चाललाय तो प्रभूच्या कृपेने चाललाय. आम्ही जे बघत आहोत ते प्रभूच्या कृपेने बघत आहोत. आम्ही चालत आहोत ते प्रभूच्या कृपेने चालत आहोत. आम्ही झोपत आहोत प्रभूच्या कृपेने झोपत आहोत. सर्व काही देणारा तो आहे, पण नाव आपलं होत आहे. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. हैरान भी जमाना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. प्रभूच्या कृपेनं सर्व काही चाललेलं आहे. आम्ही काहीच करत नाही तरी आमचं नाव होत आहे की नाही. सर्व आई वडिलांनीच करून ठेवलेलं असतं तरी पोराचं नाव होत राहतं की नाही. कृष्ण परमात्मा तेच सांगतो की बाबा रे, तुला जर तुझ्या जीवनामध्ये तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर सतत माझं नामस्मरण कर. कंस सतत नामस्मरण करत होता. कसंही करा पण करत होता ना. कृष्ण 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 सदोदित त्याला ध्यास लागला होता. जन्मापासून कृष्ण परमात्मा जन्माला आला तेव्हापासून नव्हे, तो जन्माला येण्याच्या आधीपासून देवकीचा आठवा कृष्ण कृष्ण सतत नामस्मरण करत होता. 14 वर्ष नामस्मरण करत होता तो. रागा रागात जरी साखर खाल्ली तरी कशी लागणार आहे? कशी लागेल सुदामराजे? गोडच लागेल ना. शुगर खाणाऱ्यासाठी नाही. रागा रागात जरी साखर खाल्ली तरी ती गोडच लागते. आणि हसत हसत खाल्ली तरी ती गोडच लागणार आहे. तसं तुम्ही भगवंताचं नाम कसंही घ्या, कुठेही घ्या, केव्हाही घ्या, चालता बोलता उठता बसता शयना शनी खाता पिता की नाही. न लगे सायास जावे बनांतरा, सुखे तो घरा. बस भगवंताचं नामस्मरण चिंतन तुम्ही करत राहा. त्याला शोधायला जायची गरज नाही, तो तुम्हाला शोधत येईल. अहो बाईसांनी कुठल्या जन्मी पुण्य केलेलं होतं ना. भगवान परमात्मा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पुसत पुसत तिच्या घरी गेले. जोडावं लागतं होते, जोडावं लागतं ते पुण्य, जोडावं लागतं. मृत्यूच्या वेळी आम्हाला भगवान परमात्मा आठवला पाहिजे. मृत्यूच्या वेळी, मरणाच्या वेळी तुम्ही मरताना भगवान परमात्मा म्हणाले ना, यम यम वापी स्मरण भावम त्यजतन्ते कलेवरम. तुम्ही तुमचं कलेवर तुमचं शरीर सोडताना तुम्ही ज्याची आठवण करत करत प्राण सोडाल त्याच्या जन्मात तुम्ही पोहोचणार आहात. मग ठरवा तुम्ही कशाच्या जन्मात तुम्हाला जायचंय.
कशाच्या जन्मात जायचं? नामस्मरण चिंतन तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि नामस्मरण चिंतन जर करता आलं, मरताना तुम्हाला देव आठवला पाहिजे. किती लोकांना देव आठवतो मला माहित नाही, पण आपण ठरवून टाका की आपल्याला दिवसातून एकदा तरी देवाचं नाव घ्यावं लागेल, तेव्हा मरताना देव आठवेल ना. नाही, नामस्मरण चिंतन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. नामस्मरण चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. एक म्हाताऱ्याचा जीव जाताना जीवच जाईना. काही माणसं जीवच सोडत नाही लवकर. बाजामध्ये जितके पडून राहतात ना, 4 महिने 6 महिने 8 महिने, एके दिवशी दुपारचा टाइम होता आणि दुपारच्या टायमाला दोन्ही पोरं 4ही पोरं शेतामध्ये कांदे काढत होते. सुनबाई फक्त एक घरी होती, बाकी तिघी बी शेतामध्ये होत्या. म्हाताऱ्यासाठी एक जण घरी होतं. भर दुपारचा टाइम 2-2:30 वाजता म्हाताऱ्यानं, आता म्हाताऱ्याचं वाचा बंद होती, म्हाताऱ्यानं असं ते बाज वाजवली, खट 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 बाज वाजवली. ती पलंग वाजवला, त्याचा वाजवल्या बरोबर 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 सुनबाई आली. तिला वाटलं काय म्हणतात. म्हाताऱ्यानं बघितलं, वाजवल्या बरोबर सुनबाई जवळ आली आणि जवळ आल्याबरोबर म्हाताऱ्यानं हात केला. काय केला, असा हात केला आणि असा इकडं केला. त्या सुनबाईला वाटलं की म्हातारा म्हणते आता हे सगळं जे आहे ना माझं, ते इकडं पाठीमागं भीत होती. असा हात केला आणि असं केलं. तिला वाटलं म्हातारा सांगू राहिलं की खूप पैसे आहेत, भीतीमध्ये आहेत, ते काढा. हिनं पटकन फोन लावला आपल्या मालकाला. ऐकलं का, लवकर या. म्हणे काय, मामाजी काहीतरी सांगू राहिले, पटकन लवकर या. हे आला आणि आल्याबरोबर काय कमी केलं हो, पुन्हा आवाज हे झाला. बरोबर त्याने विचारलं काय म्हणता बाबा. म्हाताऱ्यानं पुन्हा असा हात केला आणि असं केलं. तू म्हणे मला काही कळलं ना बा म्हाताऱ्याचं. बाई तुम्हाला काय, सारा जन्म गेला म्हणे, तुम्हाला काय कळलं आतापर्यंत संसारातलं. म्हणे काय म्हणतंय म्हणतंय म्हातारं भीतीमध्ये आहे ते काढा. आता भीतीमध्ये आहे ते काढा म्हणलं. आता भीत बांधलेली भीत ती काय सहज पडते का. खोरं घेतलं, टिकाव घेतला, खोदायला सुरुवात केली, अर्धी निर्धी पडत आली. तेवढ्यात दुसरं पोरगं आलं. ते म्हणे काय करू राहिले. आता यांना वाटलं बा याला नाही सांगितलं तर पंचायत होईल, पण मोठीनं विचार केला की अर्ध देता येईल याला बी. मग म्हातारा सांगू राहिला म्हणे भीतीमध्ये आहे ते काढा. तो म्हणला मग तुम्ही एकटे कशी पाडता, मी बी पाडू लागतो ही भीत. त्यानं दुसरी कोण पाडायला सुरुवात केली. म्हाताऱ्याने इटा तशाच आणलेल्या होत्या म्हणा. संडासला गेल्या का एक इट मंदिराची, हनुमान मंदिराची, मारुतीची एक विट उचलून न्यायची आणि त्या इटीवर बांधकाम केलेलं. तेवढ्यात तिसरा आला. ते म्हणे काय करू राहिले. आता तिला म्हटलं काय करावं. तिला तिसऱ्याला बी सांगितलं की भाऊ म्हातारा म्हणून राहिलं भीतीमध्ये आहे ते काढा. तो म्हणला तुम्ही असं करा, मी इटा नेऊ टाकतो, तुम्ही पाडत राहा. अर्ध्याच्या वर भीत पाडल्या गेली. तोपर्यंत चौथा आला. म्हणे तिघं गेले म्हाताऱ्याचे, ते बी सिरियस आहे काही न म्हणे. ते चौथा बी आला. ते म्हणे काय झालं. ते म्हणले म्हातारा असं हात करून असं सांगू राहिलं. असं येडे म्हणले तुम्ही. अरे घर पाडायची काय गरज आहे म्हणे, आपण विचारू ना बाबाला. पोरग बाबापाशी गेलं. बाबा काय म्हणता. म्हाताऱ्याने असा हात केला. तो म्हटला एक आयडिया आहे, आपण काय करू, म्हाताऱ्याला येवल्याला नेऊ, दवाखान्यामध्ये नेऊ, डॉक्टरला सांगू म्हाताऱ्याला बोलायला लावा, इंजेक्शन द्या. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणले ही व्यवस्था आपल्याकडं नाही, तुम्हाला शिर्डीला न्यावं लागेल. पैसे कोणी खर्च करायचे, दवाखान्यात न्यायचे.
मोठी म्हणली ते काही इंते निघणार आहे ना, त्याच्यातलं करू थोडंसं खर्च आपण, तोपर्यंत करा कोणी बी. शिर्डीला ना, शिर्डीवाले म्हटले इथं व्यवस्था नाही, तुम्हाला औरंगाबादला न्यावं लागेल. औरंगाबादला ॲम्ब्युलन्स करून नेलं. औरंगाबादला सगळं तपासल्यानंतर डॉक्टर म्हटले याला बोलता येईल 15-20 मिनिटं, पण आपल्याकडे व्यवस्था नाही, याला हैदराबादला न्यावं लागेल. हैदराबादला खर्च कोणी काढेल, ते निघल्यावर करू ना आपण सगळं. वाटण्या करताना आपण काय करू, थोडंसं त्याच्यातलं खर्च करू. हैदराबादला नेलं. हैदराबादला स्ट्रेचरवर नेऊन आतमध्ये नेलं. डॉक्टर म्हणले काय करायचं आहे? काय नाही म्हणे, म्हाताऱ्याला फक्त 15 मिनटं बोलायला लावायचं. ते म्हणले 15 मिनटं बोलायला लावण्यासाठी 5 लाख रुपये खर्च येणार आहे. ते म्हणले काही हरकत नाही, 5 मिनटं बोलू द्या म्हणले म्हाताऱ्याला आमच्यासोबत. म्हातारा असा हात करून पुन्हा पुन्हा आम्हाला सांगत होता. मग काय पैसे भरले, पटकन पैसे भरले. सगळे चारीच्या चारी जवळ. म्हातारा नेमकं काय सांगतं, पैसे सोनं कुठं ठेवलेलं आहे ते काय सांगतं म्हणून इंजेक्शन दिलं. म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केली आणि म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केल्याबरोबर पोरांनी विचारलं तुम्ही असं हात करून काय सांगत होते, सांगा ना पटकन, 5च मिनिटं टाईम आहे. ते म्हणले अरे मी सांगत होतो पेंडी घ्या वास्त्राला टाका. पेंडी काय भाव पडली, पेंडी भाव काय पडली. आमच्या जीवनामध्ये असंच आहे, आम्ही मरेपर्यंत ईश्वराचं नामस्मरण चिंतनच करत नाही. आणि मग मृत्यू यावा, मृत्यू येण्याबद्दल आमचं दुमत नाही. मरावं, पण मरायचं कसं. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो. भीष्माचार्य समरांगणावर पडले आणि पडल्यानंतर रक्त निघत होतं, बाणांवर पडलेले भीष्माचार्य पितामह आणि पितामह शरपंजरी पडलेले असताना बाणांची शय्या आहे. अंगामध्ये सगळे बाण घुसलेले आहेत आणि बाण घुसले, थेंब थेंब रक्त पडत आहे. आणि अशा वेळी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन तिथं जात आहे. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो. आणि जवळ गेल्यानंतर भीष्माचार्यांना प्रणाम करतात. पितामह, अर्जुनाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्यांच्या खांद्यावर कड्यावर खेळलो, ज्यांनी आम्हाला बोलायला चालायला शिकवलं, ज्यांनी बोट धरून चालायला शिकवलं, ज्यांची दाढी लहानपणी आम्ही ओढत होतो, ज्यांच्या खांद्यावर लोळत होतो, आज पितामह माझ्याच बाणाने शरपंजरी पडलेली आहे. ओथंबलेल्या डोळ्याने अर्जुन पायाजवळ उभा राहिलेला आहे. पितामह, तुम्हाला इच्छा मरणाचं वरदान असताना तुम्ही एवढा सगळा आपल्या कुळाचा नाश झाला, तरी तुम्ही देह सोडायला तयार नाही, कारण काय आहे. तेव्हा पितामह म्हणतात, कोणतेय जरा जवळ या. कृष्ण परमात्मा जवळ गेलेले आहेत आणि भीष्माचार्याने सांगितलं, बाळा, मी जो जीव माझ्या शरीरामध्ये ठेवला होता ना, त्याची 2 कारण आहे. मधुसूदन, हे बाके बिहारी, हे माखन छोर, किती वेळापासून तुझी वाट पाहत होतो मी. तुझी वाट पाहण्यासाठी इतका वेळ थांबलो होतो मी. आणि दुसरं कारण एक होतं की माझ्या अंगामध्ये जे रक्त होतं ना, हे रक्त कौरवांच्या अन्नावर पोचलेलं हे शरीर होतं. हे दुष्ट अन्न होतं आणि या अन्नामुळे माझी मती भ्रष्ट झाली होती. माझी सुनबाई माझ्या समोर ओढत आणली तरी मी बोललो नाही, मी बांधल्या गेलेलो होतो रे. आज माझ्या शरीरातलं सगळं रक्त संपलेलं आहे
आणि बस एकच इच्छा होती की मला जेव्हा मृत्यू येईल ना तेव्हा बस गोविंद म्हणजे कृष्ण माझ्या समोर राहिला पाहिजे. इतना तो करना स्वामी. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो. यमुनेच्या काठावर कृष्णा मला तुझं ते बालरूप आवडतं रे. तू तो गायी घेऊन त्या यमुनेच्या त्या वृक्षाच्या जवळ, पिंपळ वृक्षाच्या जवळ तू सगळ्या त्या गायी घेऊन यायचंस ना. तो वृक्ष, तुझी खांद्यावर असलेली ती कांबळ आणि तुझ्या हातामध्ये असलेली बासरी, ते मनमोहक रूप मला पाहायचं होतं. मला मृत्यू येताना यमुनेच्या काठावर आला पाहिजे आणि म्हणून मी वाट पाहत होतो. आणि याच बरोबर मला आणखी हवं होतं तुझं ते रूप. तू एकटा नाही, तू सोबत कुणाला घेऊन यायचंय ही वाट बघत होतो. श्री उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. जेव्हा माझा मृत्यू जवळ येईल ना, बस तू एकटा येऊ नको, तू राधेला सोबत घेऊन ये. तुझं चिंतन, तुझं नामस्मरण चिंतन करत 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 मला मृत्यू आला पाहिजे. मला मरणाची भीती वाटत नाहीये. मला मरण म्हणजे एक स्वागत आहे माझं. नव्या जन्मामध्ये, नव्या आनंदामध्ये जायचंय आणि म्हणून तुझं नामस्मरण मला अत्यंत गरजेचं आहे. इस भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. प्रभू माझी विनंती आहे, तुला स्वीकार करायची की नाही करायची ती तुझी इच्छा आहे, पण माझी इच्छा एवढीच आहे, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले. दयाघन कृष्ण परमात्मा, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भीष्माचार्यांच्या जवळ जात आहेत, हातात हात घेत आहेत आणि आपलं ते मनमोहक सुंदर असं रूप, जे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. जे सुख झालं ते रूप भगवान परमात्मा भीष्माचार्यांना दाखवतात. मृत्यू असा आला पाहिजे माणसाला. मरतात तर सगळेच, पण कसं मरावं तुका म्हणे, असं जगावं माणसाने. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे का मरणीची सरी. तुका म्हणे का मरणीची सरी. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणची सरे. तुका म्हणे का मरणची सरी. बस काही माणसं जन्माला येतात आणि जन्माला आल्याबरोबर मरतात. काही माणसं जन्माला येण्याच्या आधी मरतात. काही माणसं 100 वर्ष जगूनही मेल्यासारखं जगतात. काही माणसं थोडस जगतात छत्रपती शिवाजी राजांच्या सारखं. थोडस जगतात. जगता आलं पाहिजे हो माणसाला. काही माणसं रडत रडतच जगत राहतात. नेहमी रडतच राहतात. ते कधी बघा, पीक विमा मंजूर झाला नाही, PM चे पैसे आले नाही, बचत गटाचे पैसे मिळाले नाही, भिशी भरली नाही, लाईट येत नाही, मोटर चालत नाही, पोरग ऐकत नाही, दवाखान्याच्या गोळ्या, रडत रडतच जगत असतात. आणि मरेपर्यंत रडत रडत, आणि मेल्यावरही यांचा चेहरा रडकाच दिसतो.
जगता आलं पाहिजे आम्हाला. जगणं अत्यंत महत्वाचं आहे. जगणं जितकं महत्वाचं आहे तितकं मरणही महत्वाचं आहे. मरणाची सुद्धा तयारी करता आली पाहिजे तुम्हाला. तुम्ही म्हणाल मरणाची काय तयारी करायची? हो, त्याची पण तयारी करावी लागते. चांगलं मरण येण्यासाठी सुमिरन करता आलं पाहिजे. सुमिरन करली मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. मनानं स्मरण करता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे. सुमिरन करले मेरे मना क्या बात है. तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले पंछी पंख विना. क्या बात है, टाळी वाजवा एकदा. हत्ती दंत विना. पंछी पंख विना हत्ती दंत विना. नारी पुरुष विना. जैसे पुत्र पिता विनहीना. जैसे पुत्र पिता विनहीना. वैसे पुरुष हरि नाम बिना. सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले. श्री गोपाल कृष्ण भगवान. जिंदगी जीवन आमचं सगळं असंच वाया गेलं हो. आणि म्हणून मृत्यूला सामोरं जाता आलं पाहिजे. हसत हसत जाता आलं पाहिजे आम्हाला. सामोरं जाता आलं. मरणाची भीती का? मरण येणारच आहे ना. आत्मा अमर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोष्यति मारुत. आत्मा अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने उडून जात नाही, उन्हानं सुकत नाही, शस्त्राने तुटत नाही. असा हा आत्मा अमर आहे. मग मरत काय? शरीर. कपडे मळाले तुम्ही काढून टाकता की नाही? बस तसंच आहे. वसंसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. यथा शरीराणि विहाय जीर्णानि नन्यानि संयाति नवानि दे. बस कपडे बदलणं मृत्यू म्हणजे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे जे जन्मांतर करायचं आहे, आम्हाला हा शरीर सोडायचं आहे आणि प्रभूच्या नामात चिंतनामध्ये एक रूप होऊन जायचं आहे. मृत्यू आला पाहिजे. मृत्यू कसा यावा हो? आम्हाला मृत्यू यावा निळभट्ट भांडारेकरांसारखा. काय कमाल आहे त्या महात्म्याची. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सानिध्यामध्ये 16 वर्ष राहत आहेत आणि 16 वर्ष स्वामींच्या सोबत राहिलेला निळभट्ट भांडारेकर ब्राह्मण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्याच्या घरी भिक्षेला जातात आणि तो स्वामींच्या मागे निघाला. 16 हात वस्त्र होतं स्वतःजवळ. आंघोळीची वेळ झालेली होती. पत्नी आंघोळीला गंगाळ भरून पाणी ठेवलेलं होतं आणि आंघोळ करायची होती आणि त्यावेळी स्वामी येत आहेत. बट्टो मागेली फंकी पहा. मागच्या पानावर लिहिलं जीवनमुक्तीचा संदेश. बघितलं, अरे माझ्या मनातलं जाणतो तो देव माझ्या घरी आलाय. निघाला तसाच. धोतर होतं फक्त नेसलेलं. आंघोळीची तयारी झाली होती ना. धोतर होतं, 16 हात धोतर. स्वामींच्या सोबत आले.
16 हातातलं धोतर फाडलं, अर्ध फाडलं आणि देवाला आसन केलं बसायला, सिंहासन भगवंताला बसण्याचं. 16 वर्ष देवाच्या सोबत, 16 वर्ष स्वामींच्या सोबत राहिले, पण एकदाही स्वामींना त्यांनी पाठ दाखवली नाही. कसं असेल हो वागणं ते? स्वामींची आरोगणा व्हावी, स्वामींनी भोजन करावं, नंतर यांनी उरलेला प्रसाद घ्यावा. स्वामींनी विश्रांती केल्यानंतर यांनी झोपावं. स्वामी उठून बसायच्या अगोदर यांनी उठून हात जोडून उभं राहावं. पाठच दिसली नाही देवाला. आणि अशा वेळी निळभट्ट भंडारेकरांना नांदेडला अंतिम वेळ जवळ आली. स्वामींच्या मांडीवर आहे. मृत्यू कसा आला पाहिजे? कंसाचा मृत्यू, भंडारेकरांचा मृत्यू, मृत्यूचं चिंतन आपण करतो. मृत्यू कसा असला पाहिजे? विधाता मृत्यु ऐसी हो, हजारों लोग रोते हो. विधाता मृत्यु ऐसी हो, हजारों लोग रोते हो. सफल हो जिंदगी सच की, सफल हो जिंदगी सच की. कीर्ति घर घर में गाते हो. मृदाता मृत्यु ऐसी हो. आणि मग मृत्यू असा यावा की मेल्यानंतर हजारो माणसं आपल्यासाठी रडले पाहिजे. नाहीतरी आम्ही जन्माला येताना रडतच झालो ना जन्माला. नर ऐसी करनी कर चलो, कबीरा जब हम पैदा हुए. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए. ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोए. अशी करणी, बस असं कर्म करत जा. म्हणून तर उद्धव गीतेमध्ये सांगितले, कर्म कुसुमांची लागोली, व्हावी माझ्या चरण कमली. दीपवती उजलावी भली भावरत्नांची. कर्मरूपी पुष्प तुम्ही भगवंताजवळ घेऊन गेली पाहिजे. तुमचं धन सोबत येत नाही. धना आणि भूमौ पशवश्य गोष्टी, भार्या गृहेद्वार जनस्मशाने, काही सोबत येत नाही. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कोणी सोबत येणार नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. कुणी कुणाचं नाही. आणि म्हणून विचार करा की आम्हाला मृत्यूला सामोरं जायचं आहे. मृत्यूला, आणि मग मृत्यूला सामोरं हसत हसत जाता आलं पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कशी माणसं होती हुई. रायबाचं लग्न ठरलं आणि अक्षदा घेऊन शिवाजी महाराजांना, राजांना देण्यासाठी तानाजी मालुसरे निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. महाराजांना प्रणाम केला तानाजीनं. राजांनी बघितलं
छत्रपती शिवाजी राजांनी बघितलं ताना आलेला आहे. ताना कस काय येणं केलं? तानाजीनं हातामध्ये अक्षदा घेतल्या आणि छत्रपती राजांच्या हातामध्ये दिल्या. आमंत्रण द्यायला आलो महाराज, राजा आमंत्रण द्यायला आलो. पाया पडला. रायबाचं लग्न आहे आणि लग्नासाठी तुम्ही आलं पाहिजे. तुमच्या आशीर्वादाच्या अक्षदा माझ्या लेकरावर पडल्या ना, लय बेस्ट होईल बघा. राजा तुम्ही आलं पाहिजे. राजांनी अक्षदा आपल्या जवळ हातामध्ये घेतल्या. अक्षदाकडे बघत बघत राजे म्हणाले, ताना अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत रे, आणि आपल्याला तो कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे. पावसाळ्यामध्ये तिथं जायला जरा अवघड होतं, आणि म्हणून मी असं म्हणत होतो की कोंढाणा किल्ला आपल्याला या उन्हाळ्यामध्ये, या चैत्रामध्ये घेतला गेला पाहिजे. नंतर पाऊस सुरू होतो ना ताना, मग असं कर तू रायबाचं लग्न उरकून टाक. मी लग्न झालं की आशीर्वाद द्यायला येऊन जाईल. तानानं राजांच्या डोळ्यामध्ये बघितलं. राजा तुम्ही म्हणे तलवार घेऊन गनिमांवर चढून जाणार, गनिमांशी युद्ध करणार, आणि हा ताना काय वरबाप म्हणून लग्नामध्ये मिरवणार का? नाही जमायचं राजा, नाही जमायचं राजा. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. कशी माणसं जोडली होती राजांनी, माणसं कशी जोडली होती. आणि हा कोंढाणा किल्ला घेताना आमचा ताना धारातीर्थी पडला. राजा जवळ गेले, त्याच्या मांडीवर घेतलं शिर. ताना किती घाई केलीस रे तू, किती घाई केलीस. राजा तुम्ही आहेत ना माझ्या रायबाचं लग्न करायला. मी काय हो, मी तुमचा पायी काय. मला हिंदवी स्वराज्य पाहायचं आहे. माझी चिंता करू नका, तुमची काळजी घ्या. मरताना राजाची काळजी घेणारी माणसं होती. कशी माणसं जोडली हो त्यांनी. आम्हाला माणसं नाही जोडता येत. आम्हाला घरातल्या शेजारी असलेल्या माणसांवर प्रेम करता येत नाही. आम्ही 7 जन्माचं भांडण हातामध्ये घेऊन बसतो, डोक्यात घेऊन बसतो. कधी संपणार हे आपलं रामायण, कधी संपणार हे आपलं महाभारत. थोडासा विचार करा. अरे हसत हसत मृत्यूला सामोरं जाणारी माणसं आपण, आपली पूर्वज, आपली स्वराज्य निर्माण करण्यासाठी. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघांनाही इंग्रजांनी जेलमध्ये टाकलं. आपल्या विरुद्ध हा लोकांना भडकवतो म्हणून जेलमध्ये टाकलं. ज्यांच्या ओठावर नेमकीच मिशी आलेली होती असे हे 3 तरुण इंग्रजांच्या बंदीशाळेमध्ये आहेत. आणि एक दिवस असा ठरला की या तिघांना फाशी द्यायची आहे. रात्रीचे 8 वाजलेले होते आणि रात्रीच्या 8 वाजता जेलरने येऊन सांगितलं, राजगुरूला, सुखदेवला आणि भगतसिंगाला, तिघांना सांगितलं की अरे ऐकलं का, उद्या तुम्हाला फाशी होणार आहे सकाळी 8 वाजता. भगतसिंग म्हणाला, वा जिंकलो. अरे येड लागलं काय तुला? अरे फाशी होणार आहे, फाशी. हो फाशी होऊ दे. मी माझ्या भारत देशासाठी माझं बलिदान करायला तयार आहे. काळजी करू नकोस, येऊ दे उद्याचा दिवस. तिघांनी भरपूर जेवण केलं. संध्याकाळी पहाटे 3 वाजता उठले. भगतसिंग उठला, दाढी केली, आरशात पाहून घुटू दाढी केली. भगतसिंगाने आंघोळ केली, सुखदेवाने आंघोळ केली, राजगुरूने आंघोळ, तिघांनी आंघोळी केल्या. भगतसिंगाने मस्तपैकी दाढी बिडी केली, मिशीवर ताव मारायला लागला. जेलर म्हणला, तुमच्या वायरी ढिल्ल्या झाल्या का रे म्हणली. अरे उद्या मरायचंय तुम्हाला सकाळी 8 वाजता. भगतसिंगाने सांगितलं, तुला सांगू, माझी आई ना सकाळी उठायची
आणि देवाची फुलं गोळा करायला जायची. आणि देवाची फुलं गोळा करण्यासाठी ती झाडांची सगळी फुलं गोळा करायची. टोपलीमध्ये चांगली चांगली फुलं गोळा करून आणायची. आणि चांगली चांगली फुलं आणल्यानंतर पुन्हा घरी आल्यावर त्या फुलांचा हार बनवताना त्याच्यातली सुद्धा जी चांगली फुलं असतील ती हारामध्ये घालायची आणि सांगायची देवाला चांगलं दिलं पाहिजे. भारत माझी माता आहे, भारत माझा देव आहे, भारत माझं सगळं काही आहे. ही मातृभूमीसाठी मी माझं बलिदान देणार आहे. म्हणून मी आंघोळ न करता अरे नटून थटून मी तिच्यासाठी तिच्या जीवावर ओवाळून जाईल माझं जीवन. तू काळजी कशाला करतो आहेस. तिघांना सकाळी 7 वाजता जेलमधून बाहेर काढलं. गावातून मिरवत लोक जमलेली होती, तुफान लोक जमलेली होती, फास तयार झालेले होते. प्रत्येकाची आई आलेली होती त्या ठिकाणी. भगतसिंगाची आई पण आलेली होती. आणि जेव्हा तिघांना फाशी देणार तेव्हा तिघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि जोरात जयघोष म्हटला, वंदे 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 मातरम म्हणून त्यांनी घोषणा केली. भगतसिंगाची आई रडत होती. भगतसिंगाची आई रडत असताना जेलर तिच्या जवळ गेला. का बरं रडू येतं? तुझ्या पोराला कळलं नाही का फाशी होईल आपल्याला म्हणून? त्याच्यासाठी तू रडतीये ना. भगतसिंगाच्या आईनं डोळे पुसले आणि काय म्हणाली त्या इंग्रज जेलरला, खबरदार असं पुन्हा म्हणालास तर. मी रडत होते देवाकडं, देवाशी भांडत होते. देवा तू मला एकुलता एक मुलगा दिला, मला जर 4 पोरं दिली असते तर 4च्या 4 भारत मातेसाठी दिली असते, म्हणून मी रडत होते. मग मरता आलं पाहिजे, मृत्यूला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी मृत्यू शिकवतो आहे की भगवंताचं नामस्मरण चिंतन करत करत कंसाचा वध केल्यानंतर भगवान परमात्म्यांनी त्याचा उद्धार केला. आणि उद्धार केल्यानंतर त्या ठिकाणी कंस मेल्यानंतर त्या कंस नगरीचा राजा बनायचा अधिकार कुणाचा आहे? आता खरं सांगा. खरा अधिकार कृष्णाचा आहे. पण कृष्ण परमात्म्यांनी काय केलं? कंसाला मारल्यानंतर जिथं माझे मायबाप देवकी आणि वसुदेव होते तिथं धावत पळत गेलेले. ते देवकीनं बघितलं. देवकीच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले आहेत. बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले लोक कृष्ण भगवंताचा जय करत आहेत. आणि कृष्ण परमात्मा जग ज्याच्या पायावर लोळण घेत ना, हा कृष्ण परमात्मा आईला वंदन करतो आहे. मित्र हो, तुम्हाला कृष्णाकडे जर जायचं असेल ना तर तुम्ही प्रार्थनेमध्ये म्हणता, वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगत. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेव आणि देवकीकडे तुम्हाला आधी जाता आलं पाहिजे. तुम्हाला वसुदेव आणि देवकी बनता आलं पाहिजे. भगवान परमात्मा आईकडे जातात. वसुदेवाला प्रणाम करतात, पिताजींना प्रणाम करतात. पिताजी तुमच्या हातातले बंधन काढू का? तुमच्या हातातल्या बेड्या काढू? वसुदेवाने सांगितलं, नाही, माझ्या हातातल्या बेड्या काढायचा तुझा अधिकार नाही. तुला कोणी दिला अधिकार? मग काय करू? तुझे आजोबा जे आहेत ना ते बंदी शाळेमध्ये आहेत, ते या नगरीचे राजे आहेत, त्यांना बंदिस्त केलेले आहे. अगोदर तुझ्या आजोबाला मुक्त कर. कृष्ण परमात्मा आजोबाकडे जातात. उग्रसेनाच्या त्या बेड्या काढल्या आणि मग कृष्ण म्हणाला, महाराज माझ्या आईच्या आणि बाबाच्या बेड्या काढू का? उग्रसेनानं कृष्णाला उचलून घेतलं, हृदयाला घेतलं आणि चुंबन घेता घेता सांगितलं, बाळा अरे तुला अधिकार, तुला आदेश देणारा मी कोण आहे? मी जातो. देवकी वसुदेव या दोघांना मुक्त केलेलं आहे. या मथुरेचा राजा उग्रसेन झालेला आहे. उग्रसेनाला राजा केलं. कृष्ण रिकामाच राहिला. कृष्णाचं दहीदूध सगळ्यांनी खाल्लं. पेंद्या सुदामा वैजा वाकड्या सगळ्यांनी खाल्लं, पण कृष्णाला चोर म्हणून नाव पडलं. बाकीचे खाणारे मोकळेच राहिले.
कृष्ण रिकामा रिक्त आहे, मोकळा आहे. हा कृष्ण परमात्मा जेव्हा कंसवध करून परत आला आणि परत आल्यानंतर आई वडिलांना विचार पडला की या कृष्णाला आता शाळेत घातलं पाहिजे. कारण माणसाच्या जीवनामध्ये त्याचा उद्धार जर करायचा असेल तर त्याला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी कृष्ण आणि बलराम या दोघांनाही कुठं पाठवलंय? सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. कारण गुरुशिवाय माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान दीपक दाखवणारा कोणीच नाही. गुरु कुणाला म्हणायचं? अज्ञानम तिमिरंदश्य ज्ञानाज्जनशलाकय चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुशिवाय गुरु बिना कौन बतावे बाट. गुरुशिवाय कोण दाखवणार आहे? आणि म्हणून गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे. गुरु हा अत्यंत. गुरु विन नाही तुझा आधार. गुरु विन नाही तुझा आधार. गुरु विन नाही तुझा आधार. रडता पडता कोठे अडता. रडता पडता कोठे अडता. तोच नाही तुझ्या गुरु विण नाही तुझ्या गुरु विण नाही तुझ्या. गुरु मार्गदर्शक गुरु माऊली. गुरु मार्गदर्शक गुरु माऊली. सदा कृपेची देई साऊली. सदा कृपेची देई साऊली. प्रसन्न होई गुरु माऊली. प्रसन्न होई गुरु माऊली. महाराज सुख खुर्ची द्या बसायला. नाही तुझ्या गुरु विन नाही तुझ्या. रडता पडता कोठे अडता. रडता पडता कोठे अडता. तोच नाही तुझ्या गुरु विण नाही तुझ्या. गुरु विण नाही तुझ्या. आणि म्हणून या ठिकाणी हरिभक्त परायण भागवताचार्य श्री सागर महाराज यांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करायचं आहे. आमच्या व्यासपीठाकडून ज्ञानपीठाकडून मी स्वतः त्यांचं पुष्पहाराने स्वागत केलेलंच आहे. आपण आलात, आम्हाला खूप आनंद आहे. महाराज आइये महाराज विराजिये. आणि म्हणून आपलं स्वागत आहे. आणि हे स्वागत आइये महाराज विराजी. आइये महाराज विराजी. गुरु महाराज गुरु महाराज. आइये महाराज विराजी. आइये महाराज विराजी.
म्हणून भगवान परमात्म्याला शिक्षणासाठी पाठवण्याची तयारी झाली. भगवान कृष्ण परमात्मा बलरामासोबत वळकटी घेतलेली आहे, तयारी झालेली आहे आणि शिक्षणासाठी कुठे निघाले? सांदीपणी ऋषींच्या घरी. आणि सांदीपणी या ऋषींच्या घरी अतिशय चारित्र्य संपन्न असलेले गुरुजी. गुरु त्यांना म्हणायचं की जे आपल्या जीवनातला अंधार दूर करतो. अज्ञानम तिमिरंदस्य ज्ञानाज्जन शलाकया चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. त्या गुरूंना की जे गुरु आम्हाला आमच्या जीवनातला अज्ञान अंधकार काढून टाकतात, ते गुरु जे आम्हाला प्रपंच, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं ज्ञान शिकवतात आणि मोक्षाचा मार्ग या संपूर्ण संसारातल्या सगळ्या सृष्टी रचनेचं ज्ञान देऊन आपल्या जीवानं कोणाची भक्ती करावी याचं ज्ञान शिकवतात, त्या गुरूंना आपण शरण गेलो पाहिजे. तुकोबारायांनी का अभंगामध्ये सुंदर वर्णन केलं. सद्गुरु वांजोणी सापडे सापडे न सोय. सद्गुरु वांजोणी सापडे न सोय. सद्गुरु वांजोणी सापडे न सोय. सद्गुरु वांजोणी सापडे न सोय. शरावित माया आधी आधी. शरावित माया आधी आधी. सद्गुरु आपणा सारिखे करीत जाता. आपणा सारिखे करीत आपणा सारिखे करीत तात्काळ. आपणा सारिखे करीती तात्काळ. गुरूंचं महत्व काय? गुरु आपल्याला, आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवतात. देव पहावयासी गेलो माझा मीच देव झालो. गुरु आपल्या शिष्याला इतकं पारंगत करून टाकतात. आत्ताचे गुरूंचं नाही सांगता येणार मला. मॅडम इथं बसल्यात म्हणून मॅडमची माफी मागू ना. इथं शिक्षक बसलेले आहेत. मी सुद्धा 14 वर्ष 8वी ते 12वीच्या मुलांना संस्कृत विषय शिकवला. माझ्याकडे माझ्या संस्थेमध्ये 8 शिक्षक माझ्या हाताखाली आमच्या संस्थेमध्ये काम करतात. श्रीकृष्ण शिक्षण संस्था आहे, शासनमान्य संस्था आहे, 1991ची संस्था आहे, ग्रँटेड संस्था आहे आणि सर्व स्टॉप आणि 450 विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. अशी अनुदानित असलेली शाळा आहे माझी. शिक्षक लोक, मॅडम माफ करा, आजकालचे शिक्षक लोक काही आदर्श शिक्षक आहेत, त्यांचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करावं असे आमचे जनार्दन सर आहेत. तिथं त्यांच्या सौभाग्य होते. मॅडम बसलेले आहेत, त्यांचं एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करूया. मला आज आठवण आली, या अंगुलगावच्या या दत्त मंदिराजवळ आमचे बंधू महंत श्री सादेराज बाबा अंकुळनेरकर हिंगोनीला असतात. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत बघा. शरीराच्या नात्यानं ते माझे भाऊ आहेत, परंतु दुसऱ्या नात्यानं ते माझे गुरुसुद्धा आहेत, ज्यांनी मला बोटाला धरून आणून इथं आणलं होतं मंदिरामध्ये. परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. संस्कृत शाळेमध्ये संवत्सरच्या आश्रमामध्ये आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण वांबोरीचे मामा आणि कैवल्यवासी राजधर बाबा यांच्या सानिध्यात माझं शिक्षण झालं. गरिबी इतकी होती, इतकी गरिबी होती. 3री पास झालो होतो आणि 4थीचं पास होण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या दादांकडं, माझ्या भावाकडं पण पैसे नव्हते. दुष्काळातले दिवस होते. त्यावेळी याच ठिकाणी इथे एक मोठा लिंब होता. त्या लिंबाच्या लिंबोळ्या गोळा करून लिंबोळ्या विकून मी 4थीची पुस्तकं घेतली होती.
पण त्या दत्तात्रय महाराजांची एवढी कृपा झाली माझ्यावर, एवढी कृपा झाली, आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी मी भागवताचं ज्ञान समाजामध्ये वाटायचं काम करतो आहे. हे दत्तात्रय महाराजांची कृपा आहे. श्री दत्तात्रय महाराज की जय. आणि आमच्या बंधूंचं म्हणजे हिंगोनीचे बाबा सादेराज बाबा, त्यांचं सुद्धा माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि त्यांच्या प्रसन्नतेनं हा कार्यक्रम चालू आहे, त्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम चालू आहे. त्यांची बरीचशी शिष्य मंडळी ही अंकुळनेरकर परिवारामध्ये आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी. गुरु कसा असावा जीवनामध्ये, पण आज समाजामध्ये असे काही गुरु आहेत, तुम्ही पेपरमध्ये वाचतायत, शाळेमध्ये कॉलेजमध्ये आज विनयभंग होत आहेत. खूप जुनी गोष्ट, एका शाळेमध्ये गुरुजी होते आणि हे गुरुजी, मराठी शाळा त्या वेळची, गुरुजी सकाळी 9 वाजता ती शाळा भरायची, 11, 11:30, 12 वाजता गुरुजी जेवायचे, मुलं पण जेवायचे आणि 11, 11:30, 12 वाजता गुरुजी जेवल्यानंतर गुरुजींना झोप यायची. साहजिक आहे, कुणालाही झोप येते. गुरुजी जरा वयस्कर होते, 65 म्हणजे 50-55 वर्षाचं, रिटायर व्हायला आलेलेच होते, 50-55 वर्षाचं वय असेल. गुरुजींना झोप यायची. मग गुरुजी काय करायचे, बनियन काढायचे, शर्ट काढायचे, धोतर असायचं, एवढी मोठी ढेरी गुरुजींची. गुरुजी पोरं पळून जायचे शाळेत, म्हणून गुरुजी काय करायचे, त्या दारात झोपायचे, पोरांना वर्गात ठेवायचे आणि दरवाज्यामध्ये उंबऱ्यामध्ये झोपायचे गुरुजी. गावातले काही टुकार माणसं, काही पोरं म्हणले गुरुजीची आपण तक्रार केली पाहिजे म्हणे पंचायत समितीला, गुरुजींची तक्रार केली पाहिजे. कुठं, पंचायत समितीला, BDO पैसे केली पाहिजे. आम्हाला असं कसा मास्तर दिला, खुशाल तो 12 वाजले का जेवतो आणि झोपतो, पोरं कोंडून देतो मध्ये दारात झोपतो, हा आडवा, पोरं पळून जाऊ नये म्हणून. गुरुजी ढाराढोर झोपायचे. शिक्षकाची तक्रार केली पंचायत समितीला, शिक्षकाची तक्रार केली. तक्रार केल्यानंतर BDO साहेब म्हणले सोमवारी मी येतो शाळेत आणि सोमवारी आल्यानंतर गुरुजी जर झोपलेला दिसला की सस्पेंडच करून टाकतो मी. लोक खुश, सोमवारची वाट पाहत बसले. सोमवार उगवल्याबरोबर गुरुजीचा नित्यनेमाप्रमाणे 11-12 वाजेपर्यंत शिकवलं, जेवण केलं. जेवण केल्याबरोबर गुरुजींनी शर्ट काढला, बनियन काढली आणि उघडे बम होऊन झोपले. पोरं पाहत होते, आता आज गुरुजी सस्पेंड होणार म्हणजे होणार म्हणले. कोणी आले, साहेबाची गाडी आली. गाडी आल्याबरोबर हेडमास्टरच्या रूममध्ये गेली, साहेबांच्याकडं चपराशाने येऊन सांगितलं, गुरुजी झोपू नका बरं का, हां झोपू नका, नाही तर तुम्ही सस्पेंड. म्हणे साहेब येणार आहे ना? अरे आले साहेब, वर्गामध्ये कुठे आहेत म्हणे? हेडमास्टरच्या रूममध्ये. हेडमास्टरची वर्ग तपासू राहील, येऊ दे म्हणे, 15 मिनटं लागतील म्हणे माझ्याकडे यायला, तोपर्यंत झोपू दे. गुरुजी झोपले. जे घोरले, लय घोरायचे. काही माणसं लय घोरतात हो झोपताना. काही माणसं असे झोपतात ना, ते दुसऱ्याला झोप लागू देत नाही, काहीच नाही, इतके घोरतात ते, दुसऱ्याच्या झोपेचा सत्यानाश. काही माणसं तर असे झोपतात ना, काय होतं कोणास ठाऊक त्यांना झोपीमध्ये. ते पोकल्यान मशीन पाहिलं का तुम्ही, ते JCB, ते असं आपोआप वर होतं दुसऱ्याच्या अंगावर जातं. तसं काही माणसाचं झोपेमध्ये असे दोन्ही पाय वर करतात आणि शेजाऱ्याच्या अंगावर नेऊन टाकतात. कसे काही माणसं तर असे झोपतात. आमच्या आश्रममध्ये एक मुलगा आहे, तो 9 वाजता खुर्ची पैसे झोपलेला असला ना, तर 12 वाजता त्या साऊंड पैसे सापडन तुम्हाला, फिरतच राहतो. गुरुजी झोपले. हेडमास्टरचा वर्ग तपासला आणि तपासून आता गुरुजीचा वर्ग तपासणार. गुरुजी खाड 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 बुट वाजवीत गुरुजीच्या वर्गाकडे निघाले. गुरुजींना त्या बुटाचा आवाज आल्याबरोबर गुरुजी उठून उभे राहिले आणि उभे राहिल्याबरोबर मुलांना सांगतात, मुलांनो इकडे बघा, याला पोट म्हणतात. इकडे माणसाचं हृदय असतं, इकडे आतडे असतात, इथून अन्ननलिका असते. साहेब म्हणले, किती मूर्ख लोक आहेत म्हणले गावातले. गुरुजी उघडा होऊन पोरांना शिकवतो आणि तुम्ही त्याचं तक्रार करता म्हणे. यांना तर राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे म्हणले. सांदीपनी ऋषी असे नव्हते. सांदीपनी ऋषी पूर्ण वेदांचा, उपनिषदांचा सगळं ज्ञान शिकवणारे ते गुरु होते. आणि अशा गुरूंच्या जवळ हा भगवान परमात्मा, विश्वाचा उद्धारक, जगद्गुरु असलेला कृष्ण परमात्मा शाळेमध्ये तिथे जातात. जीवनामध्ये प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. ज्यांनी केला नसला त्यांनी उद्या करून घ्या.
बरं का. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत आवश्यक आहे. गुरुशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. कारण परमेश्वराकडे जाणारा जो परमेश्वर समजून सांगणारच आहे तो गुरु आहे. गुरुरायाने मौज मला दावली रे, आत्मज्ञानाची ज्योत कशी लावली. आत्मज्ञान दाखवणारा गुरु असतो आणि अशा गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. कृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या जवळ 64 दिवस राहतात. किती दिवस? 64 दिवस राहतात. आणि या 64 दिवसामध्ये 64 कला आणि सगळं शास्त्र भगवंतांनी शिकलं. आणि शिकल्यानंतर शिकले म्हणजे जे सांदीपनी ऋषींचं अपूर्ण होतं तेच भगवंतांनी त्यांचे ज्ञान पूर्ण करून दिलं. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी गुरूंची अत्यंत आनंदाने विनम्र भावाने नतमस्तक होऊन अगदी स्वतःचा एकदम इतके लीन झाले भगवान गुरुजींच्या चरणी. आम्हाला लीन होता येत नाही. परमेश्वर ज्याला प्राप्त करायचं आहे ना त्याने भट्टो परमेश्वरा लागी रंका व्हावे. रंक झालं पाहिजे. परमेश्वराजवळ जायचंय ना, लहानपण देगा देवा. परमेश्वराजवळ जायचंय ना, देवाजवळ दुसरं काहीच मागू नका. या संतांशी निर्वी हेची मज दे देवा, मला हे दे. काय? या संतांच्या जवळ मला जाता आलं पाहिजे. या संतांच्या जवळ राहता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय खूप सुंदर वर्णन करतात. पैगा थोरपणा पर्रा सांडीजे ए तवित्पत्ती आघवी विसरीजे, जय जगाधा कुठे होई जे ते जवळी कमाजी. परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर लीन होऊन जा, लहान होऊन जा. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंदा. आणि असा हा गुरुजींच्याकडे शिक्षण घेत असताना त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सोबत एक मित्र मिळाला भगवंतांना. त्याचं नाव आहे सुदामा. बरं का. सुदामजी भगवान कृष्णाचे मित्र, भक्त सुदामा, देव सुदामा. काय वर्णन करावं. सुदाम्याचं इतकं प्रेम आहे. उद्या आपण सांगणार आहोत सुदामा, तुम्हाला सांगणार आज नाही. आणि म्हणून हा सुदामा मित्र झाला आणि दोघांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं. शिक्षण झाल्यानंतर दोघं निघाले. निघताना दोघांनी विचार केला एकमेकाला. कृष्णाने सुदाम्याला विचारलं, सुदामा तू घरी जाऊन काय करणार? काय करणार? गायची दूध काढणार. की नाही? सुदामाने सांगितलं मी घरी गेल्यानंतर काय करणार? सुदामा म्हटलं मला नाही सांगता येणार, तू सांग मी घरी गेल्यावर काय करू. भगवान कृष्ण परमात्माने सुदाम्याला विचारलं, तुला तुझं नाही सांगतात मग माझं तरी सांग, मी काय करू घरी गेल्यावर. सुदाम्याने सांगितलं, कृष्णा तू घरी गेल्यानंतर काय कर, या राज्यामध्ये, या भारतवर्षामध्ये, या पृथ्वीवर जेवढे उन्मत्त झालेले राजे असतील त्या राजांना सरळ करण्याचं काम तू कर. मी काय करू? सुदामा तू काय करशील? सुदामा तू धर्माचं नीतीचं ज्ञान शिकवण्याचं कार्य गुरु लोकांचं आहे. महात्मा लोकांनी समाजामध्ये ज्ञान शिकवत फिरलं पाहिजे. अज्ञान अंधकार काढून त्यांना मोक्षाचा मार्ग कसा दाखवता येईल, त्यांचा संसार आदर्श कसा बनवता येईल, त्यांचं जीवन आदर्श कसं होईल, त्यांचे मुलं आदर्श कसे होतील, हे संतांचं काम आहे समाजामध्ये शिकवण्याचं. दोघांनी प्रतिज्ञा केली. सुदामा म्हणाला मी नीतीचे आणि धर्माचे धडे शिकवील समाजामध्ये, आणि कृष्ण म्हणाला मी उन्मत्त झालेल्या राजांना सरळ करण्याचं काम करील. दोघंही घरी आले आणि दोघंही घरी आल्यानंतर कृष्णाची वाटच बघत होता जरासंध. का जरासंध वाट पाहत होता? कारण हा कृष्ण, या कृष्णाने कंसाला मारलं होतं आणि कंसाचा जो सासरा होता त्याचं नाव आहे जरासंध. या जरासंधाच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती, या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या. आपल्या मुलींना ज्याने विधवा केलं त्या जरासंधाला राग आला आणि त्या जरासंधाने कृष्णाच्या मागे लागायला सुरुवात केली. हा जरासंध पुन्हा पुन्हा भगवंतावर त्या गोकुळावर स्वारी करतो आणि भगवान परमात्मा पुन्हा 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 गोकुळाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि असा कृष्ण परमात्मा जेव्हा जेव्हा तो जरासंध कृष्णावर धावून येईल त्यावेळेस कृष्ण परमात्मा पळून जायचे. कृष्ण परमात्मा पळून जायचे. का बरं? अहो ज्याने गोवर्धन पर्वत उचलला होता, ज्याने कालिया नाग नाथीला होता, ज्याने कंसाला मारलं होतं, असा भगवान परमात्मा जरासंधाला घाबरून पळून जाईल का?
भगवंताने विचार केला, आधीच याचा जावाई मारून टाकला, त्याच्या पत्न्या विधवा झाल्यात, आणखी याला मारून टाकलं तर त्याच्या मुली बिन मायबापाच्या होतील, म्हणून भगवंत पळून जायचे. किती वेळा पळाले? 17 वेळा पळाले. आणि या जरासंधाला कृष्ण सापडत नाही म्हणून या जरासंधाने काय केलं होतं? कालयवन नावाचा एक राजा होता, या राजाला कालयवनाला सोबत घेतलं आणि हा कालयवन 17,000 अक्षयोनी सैन्य घेऊन कृष्णावर चाल करून जायचा. 17 वेळा कृष्ण पळून गेला, म्हणून काही लोक कृष्णाला रणछोड दास असंही म्हणतात, रणातून पळून जाणारा. असा हा कृष्ण परमात्मा कंटाळला. कृष्ण परमात्मा विचार करू लागले की आपण आता या आपल्यामुळं गोकुळातल्या सगळ्या माणसांना त्रास होतो. जरासंध कोण आहे? हा, जरासंध हा कंसाचा असलेला सासरा जरा नावाच्या राक्षसिनी पासून हा जन्माला आलेला. तसं पाहिलं तर हा जरासंध जो आहे तो बृहद्रथ राजाचा जो आहे, ह्या बृहद्रथ राजाचा हा मुलगा होता. चंद्रकौशिक नावाच्या एका ऋषींच्या पासून त्याला ही पुत्रप्राप्ती झालेली होती. आणि ही पुत्रप्राप्ती झाली असताना ही पुत्रप्राप्ती कशी झाली होती? याला संतती नव्हती बृहद्रथ राजाला, आणि म्हणून बृहद्रथ राजाला चंडकौशिक नावाच्या ऋषींनी एक आंबा दिलेला होता आणि हा आंबा पत्नीला खाऊ घालायचा होता. हा घरी आल्यानंतर याला 2 बायका होत्या. एका पत्नीजवळ त्याने दिला की हा आंबा तुम्ही खा. आता या 2 जणी होत्या, एक आवडती नावडती. मग अर्धा आंबा एकटीला कसं खाता येईल म्हणून तो आंबा दोघींनी चिरून खाल्ला. चिरून खाल्ल्यामुळं दोघींनाही गर्भ राहिला. पण गर्भ राहिला तो कसा राहिला? एकीच्या पोटामध्ये फक्त उजवा भाग शरीराचा आणि एकीच्या पोटामध्ये फक्त शरीराचा डावा भाग. दोघी गर्भवती झाल्या, दोघी डिलिव्हरी झाल्या. 5-5, 10-10 मिनिटाच्या अंतराने दोघींची डिलिव्हरी झाली. पहिली जी डिलिव्हरी झाली त्या डिलिव्हरीमध्ये फक्त उजवा भाग शरीराच्या बाहेर आला. राजाने विचार केला की हे वाईट अशुभ जन्माला आलेलं आहे, आणि मग हे मांसाचा तुकडा काय कामाचा, अर्धधड, म्हणून ते कपड्यामध्ये गुंडाळलं आणि उकंड्यावर फेकून दिलं. अर्ध्या तासानं दुसरी पत्नी प्रसूत झाली, तिला डावा भाग जन्माला आला. अरे हे कसं झालं म्हणून त्यालाही गुंडाळलं आणि उकंड्यावर फेकून दिलं. त्यावेळी रात्रीला जरा नावाची राक्षसीने फिरत होती उकंड्यावर हिंडत मांस खाण्यासाठी, कोंबड्या बकऱ्या खाण्यासाठी. तिला ह्या मांसाचा वास आला. तिनं ते चिरगुटातलं काढलं आणि अर्धा भाग पाहिला. तिला खूप कौतुक वाटलं. तिने काय केलं, ते एक आपल्या बगलेत धरलं. दुसरा जो भाग घेतला, पुढे थोडीशी गेली, दुसरा भाग मिळाला, तोही पाहिला. त्याला झटकलं, तो बी छान दिसू लागला. तो दुसऱ्या बगल्यामध्ये घेतला आणि असं करत खेळत त्या पावल्यासोबत खेळता तिने दोन्ही जवळ आणले. जवळ आणल्याबरोबर त्या लेकरानं रडायला सुरुवात केली त्या लेकरानं. त्याचं नाव होतं जरासंध. जरा म्हणजे 2 शरीर आहेत आणि संध म्हणजे जोडले. जरा नावाच्या राक्षसीनं ते दोन्ही जोडले आणि म्हणून तो जरासंध झाला. राक्षसिनीच्या सोबत राहिला म्हणून राक्षसासारखे त्याचे विचार होते. आणि असा हा जरासंध भगवान कृष्ण परमात्म्याच्या मागे 17 वेळा मागे लागतो. आणि सोबत त्याने कालयवनाला सोबत घेतलं होतं आणि हा कालयवन कृष्णाच्या मागे लागला, जरासंधाच्या मागे लागला. जरासंधाला भगवंताने मारलं नाही. का मारलं नाही याचं कारण सांगितलं. भगवंत म्हणाले तुझा टाईम येऊ दे, तुला बी मारीन पण माझ्या हाताने तुझी व्यवस्था करीन मी. हा कालयवन भगवंताच्या मागे लागला आणि कालयवन भगवंताच्या मागे लागल्यानंतर भगवंत पळाले इतके पळाले भगवान परमात्मा. तो कालयवन जो होता तो पळता थकला, पण तो म्हणला मी तुला सोडणारच नाही. भगवंत पळाले आणि इतके दूर पळाले की ज्या ठिकाणी एक गुहा होती आणि त्या गुहामध्ये मुचकुंद नावाचा एक राजा राहत होता आणि तो राजा त्या ठिकाणी झोपायचा. हा मुचकुंद कोण आहे?
हा मुचकुंद इक्ष्वाकू देशाचा राजा आहे. हा देवी देवतांच्या यज्ञामध्ये विघ्न यायचं म्हणून हा मुचकुंद राजा देवी देवतांना मदत करायचा आणि मदत करायचा म्हणून देवी देवता त्याच्यावर प्रसन्न झाल्या आणि मुचकुंदाला त्या देवी देवतांनी सांगितलं की वर मागा आम्हाला काही. ते म्हणले तुमचं संरक्षण मी करतो, तुम्ही काय मला वर देणार आहे म्हणे. नाही म्हणे आम्हाला काहीतरी वर मार. तो म्हणला तुमची सेवा करता करता 50,000 वर्ष झाले, मी कंटाळून गेलो, मला झोप पाहिजे आणि मला झोपेमध्ये कुणी डिस्टर्ब केलेला आवडत नाही. मग मला असा वर द्या की मला झोप लागल्यानंतर माझी जो कोणी झोप मोडन तो माझे मी झोपेतून डोळे उघडल्याबरोबर जो समोर असेल तो जळून खाक झाला पाहिजे, असा वर त्या मुचकुंदाला दिलेला होता. भगवान परमात्मा पळाले 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 ज्या गुहेमध्ये मुचकुंद झोपलेला होता त्या गुहेमध्ये भगवान परमात्मा हळूच गेले. आपल्या अंगावरचा जो पितांबर होता शालू तो त्याच्या अंगावर हळूच टाकला आणि एका गुहेमध्ये लपून बसले बाजूला अंधारामध्ये. हा जो काळ येवन आला का नाही आला धापाटाकात, बदमास म्हणले या गुहेला एकच दरवाजा आहे, आता कुठं पळशील म्हणले कृष्णा. तू मध्ये आला तर त्याला झोपलेला माणूस दिसतोय, इथं झोपला का म्हणे बदमास. कारण भगवंताचा शालू होता ना त्याच्या अंगावर. बदमाशी तर झोपला का म्हणून त्यांनी जोरात लात मारली, मुचकुंदाला लात मारली. मुचकुंदाला लात मारल्याबरोबर मुचकुंदाने डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर काल यवन जळून भस्म झाला. श्री गोपाल कृष्ण भगवान. अशा पद्धतीने भगवान परमात्म्यांनी काय केलं, मुचकुंदाला भेट दिली, दर्शन दिलं आणि मुचकुंदाला ज्ञानोपदेश भगवंतांनी केला आणि कालयवनाचा त्या ठिकाणी वध केला. आणि जरासंधाचा वध भगवंतांनी राजशू यज्ञाच्या वेळी ब्राह्मणाच्या रूपामध्ये जाऊन अर्जुन आणि भीम या तिघांना सोबत घेऊन जाऊन मल्लयुद्धाची भिक्षा मागून, आपल्याकडे वेळ नाही तो प्रसंग पूर्ण सांगायला, आणि म्हणून मंडळी भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि या 18,000 श्लोकाचं 7 दिवसामध्ये तर शक्यच नाही, 3 वर्ष लागतात पूर्ण भागवत सांगायला. आणि म्हणून याच्यातल्या काही कथा मी सांगितलेल्या आहेत. पुढच्या वर्षी काही कथा सांगू आपण, उरलेल्या 3 वर्षामध्ये करू भागवत पूर्ण. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी त्या ठिकाणी भीमाच्या हातून जरासंधाचा वध भगवंतांनी केला. जरासंध असा फाडल्याबरोबर तो पुन्हा एकत्र यायचा, पुन्हा भीम त्याला मारायचा, पण मारत असताना तो भीमाला मारता येईना. शेवटी भगवंताने सांगितलं भीम दादा इकडे लक्ष द्या, आणि एक अशी काडी घेतली आणि काडी अशी चिरून दाखवली. भीमाने त्याला चिरला आणि फेकला, तर पुन्हा त्या काड्यात जसा तो त्याचं शरीर येऊन चिटकायचं, कारण तो 2 जॉईंट केलेला होता का नाही, तो जरासंध जोडलेला होता. मग भगवंतांनी काय केलं, दुसऱ्यांदा पुन्हा काडी मोडली, इकडूनच्या हातातली काडी इकडं फेकली, इकडूनच्या हातातली काडी इकडं फेकली. तेव्हा भीमानं बघितलं आणि त्याला चिरला आणि उजवा भाग डाव्या बाजूला आणि डावा भाग उजव्या बाजूला टाकल्यानंतर जरासंधाचाही वध झाला. आणि या ठिकाणी मंडळी भगवान परमात्म्यांनी विचार केला की माझ्यामुळे गोकुळाला त्रास होतो आहे, आणि म्हणून भगवंतांनी विश्वकर्माला सांगितलं की बाबा रे माझ्यासाठी असं घर बनव की तिथं कुणाचा डिस्टर्ब होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी सुवर्णाची नगरी समुद्रामध्ये उभी केली, सुंदर अशी सुवर्णाची नगरी उभी केली. आणि नगरी उभी केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा देवकीच्या सोबत वसुदेवाच्या सोबत त्या ठिकाणी राज्य करू लागले. आणि आपला जो दादा होता बलराम दादा, या बलराम दादाला तो द्वारकेचा राजा बनवला. द्वारका बनवली कोणी? कृष्णाने. कुठाने कोणी केले? सगळे कृष्णाने. राजा कोण बनला? बलराम दादा. इथेही कृष्ण मोकळाच, काहीच नाही त्याच्याजवळ, सगळं करून तो साक्षी आहे, तो पाहतो आहे, करता सगळं करून घेणारा पाहणारा, तो बघत राहतोय सगळं. बलराम दादाला सगळं संपूर्ण राज्य देऊन टाकलं. आणि मग बलराम दादाचं लग्न झालं. मोठ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय लहान भावाचं कसं करता येईल आपल्याला? तुम्ही करता का? तसं करत नाही. मोठ्या पोराचं करावं लागेल ना.
आणि म्हणून बलराम दादाचं पहिलं लग्न या ठिकाणी संपन्न झालं. आणि त्या ठिकाणी रैवत नावाचा एक राजा होता. त्याची जी मुलगी आहे रेवती, या रेवतीचं आणि बलराम दादाचं लग्न संपन्न झालं. आणि सगळं संपन्न झाल्यानंतर कृष्ण परमात्माचा नंबर लागला. कृष्ण परमात्मा आईला म्हणू लागले, आई भैयाचं लग्न झालं, पेंद्याचं झालं, सुदाम्याचं झालं, वैजाचं झालं, वाकड्याचं झालं, सगळ्याचं लग्न झालं, माझं लग्न कधी करणार आहेस तू? आई म्हणाली, बाळा तुला कोणासोबत लग्न करायचं सांग बरं. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणाले, राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दो मेरा प्यार। उम्र तेरी छोटी है, नजर तेरी छोटी है, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी छोटी है, कैसे करा दो तेरा प्यार। राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया कर दो मेरो ब्याह। टाळी वाजवा, लग्नाला यायचं तुम्हाला सगळ्यांना. चला आपण लग्नाला चाललो आता. वराड निघालोय आता लग्नाला. आहा, क्यों ना ब्याह कराए तेरे गैया नाही जरा. तुझं लग्न जर केलं नाही ना, तुझ्या काही चालणार नाही. ब्रज के छोरी से मैया करा दो मेरा प्यार। उम्र तेरी छोटी है, नजर तेरी छोटी है, कैसे करा दो तेरा प्यार। चंदन की चौकी पर मैया तुझे बिठाओ, अपनी राधिका से मैं चरण तेरे दबाऊं, भोजन में बनवाऊंगा बनवा चावल के राधिका गोरी से, ब्रज की छोरी से राधिका गोरी से, बिरज की छोरी से, मैया करा दो राधिका गोरी से, ब्रज के छोरी से, मैया करा दो मेरा प्यार। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. या भीमकाला रुक्मिणी नावाची अतिशय सुंदर सुशील चारित्र्य संपन्न असलेली सुकन्या होती. रुक्मिणीला 5 भाऊ होते. रुक्मरथ, रुक्मेश, रुक्मबाहू, रुक्मी आणि रुक्ममाली असे 5 भाऊ होते. मुलगी उपवर झाली की आई बापाला चिंता पडते. ज्यांच्याकडे मुलगी आहे त्या आईवडिलांना विचारा, मुलगी जशी वाढू लागली तशी आईवडिलाच्या उरावरचा छातीवरचा दगड वाढत जातो आणि जणू काही 50 किलोचा दगड आपल्या उरावर आहे की काय असं आईबापांना वाटत असतं. साहजिक आहे.
पण जे कन्यादान करायला ज्यांना मिळतं ना, त्यांचे इतके भाग्यवान जगात कोणी नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही अनेक कन्यादान करता, अन्नदान करता. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत भाग्याचं आहे. मुलीचं लग्न जेव्हा होतं ना, माय बाप हो, आपल्या देशातली खरी ही शोकांतिका आहे. दुकानदारानं जनरल स्टोअरमध्ये एखादा माल एखाद्या गिरायकाला दाखवावा, त्याप्रमाणे आपली मुलगी लोकांना दाखवावी लागते. पसंत आहे का? नाही, घरात न्या. पुन्हा दुसरा आला, पुन्हा मुलगी समोर मांडा. पसंत आहे का? नाही, पुन्हा घरात न्या. काय वाटत असेल त्या आईबापांच्या जीवाला? त्या मुलीला काय वाटत असेल? 6 महिन्यापूर्वी मी औरंगाबादच्या बस स्टँडला होतो. मला कुठेतरी कार्यक्रमाला जायचं होतं. 40गावकडे स्टँडवर उभा होतो. 11, 11:30 वाजले होते. 4-5 मुली बस स्टँडवर उभ्या होत्या आणि 4-5 मुली गोष्टी चालत होत्या. तेवढ्यामध्ये एक मुलगी आली त्यांच्यामध्ये. सगळ्या मुली तिच्याजवळ जमा झाल्या. जमलं का ग? जमलं? मुलीने मान खाली घातली, सांगितलं जमलं बाई एकदाच, जमलं एकदाच. म्हणजे बऱ्याच वेळा तिला पाहायला पाहुणे आले होते, पण जमत नव्हतं. जमलं का ग? जमलं बाई एकदाच. दुसरी मुलगी म्हटली, बैल केवढ्याला विकत घेतला? मला समजेच ना. मग आमच्या संन्याशी माणसाने काय डोकं घालावं मध्ये, पण मला नाही राहवलं. मी गेलो तिच्याकडे, म्हटलं एक्सक्यूज मी, माफ करा तुमची बहिणींनो, तुमची आता लग्नाच्या गोष्टी चालू होत्या आणि तेवढ्यामध्ये या बहिणीनं असं काय विचारलं, बैल केवढ्याला विकत घेतला? लग्नामध्ये बैलाची काय गोष्ट आहे? त्या मुलीनं डोळे ओले केले आणि सांगितलं, बाबा आज जगामध्ये असंच झालेलं आहे. पांढऱ्या रंगाचा बैल असू द्या, त्याचे शिंग चांगले राहू द्या, शेपटी चांगली आणि काळा गोंडा राहू द्या शेपटीला चांगल्या प्रकारचा, त्या बैलाची किंमत जास्त. बैल चांगला उंच राहू द्या, मस्तपैकी कपाळावर त्याचा चांगला काळा चंद्रासारखा टिकला राहू द्या, उंचा पुरा भरगच्च राहू द्या आणि बैल न मारका राहू द्या, त्या बैलाची किंमत जास्त. तसंच झालं आहे आज. नोकरीवाला असला, त्याच्यातही सरकारी नोकरी असली, परमनंट असला की त्या बैलाची किंमत त्या मुलाची किंमत जास्त. बोलता बोलता चुकलं, माफ करा. ज्याला परमनंट नोकरी नाही कंपनीमध्ये, काही काही तर इतक्या लबाड्या करू राहिले लोक, कोणत्याच कंपनीत नसतो तरी पण सांगतात पोरगं कंपनीत लागलंय, तर तिकडे प्लॅस्टिक का गोळा करणं, पण सांगतात तिकडे कंपनीत लागलं. आमच्या गावातल्या योगेश भाऊ, आमच्या गावातल्या नाम्याचं लग्न जमत नव्हतं, जमतच नव्हतं. पण काही लग्न जोडणारी माणसं राहतात, टेंडर घेणारी. ते म्हणले तुमच्या पोराचं लग्न जमायचं का? 50,000 रुपये लागतील, पण जमून देतो म्हणले. जमून देतो. पोरग देखणं होतं, इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं, छान होतं पोरग. झालं बरं, इतकं छान होतं पोरग, देखणं पोरग होतं, पण त्याला वाचता लिहिताच येत नव्हतं. कॉन्ट्रॅक्टर म्हणला तुमच्या पोराचं लग्न मी लावून देतो, 50,000 रुपये आपली दक्षिणा ठरली. म्हणले हो झालं. म्हणले काहीच करायचं नाही म्हणे. पाहुणे आले की मुलाला एका खोलीत बंद करायचं म्हणे. त्याला सांगून ठेवलं होतं, तू फक्त खोलीमध्ये राहायचं आणि काही नाही, फक्त एक वही दिली होती त्याच्याकडं आणि ती फक्त अशी पानं पलटत राहायची, त्यांनी पानं पलटत राहायची. आले पाहुणे आल्यानंतर नवरदेव कुठे? MBBSचा अभ्यास चालू आहे पोराचा, खोलीमध्ये आहे. MPSCच्या परीक्षा पास झाला, पण ते नको म्हणला, कलेक्टर व्हायचं नाही म्हणला, डॉक्टर बनायचं म्हणला, MBBS जगाची सेवा करायची. पोरगा अभ्यास करू, बोलवा, डिस्टर्ब त्याला अजिबात आवडत नाही. काय बोलायचं ते आमच्यासोबत बोला. पोरग बघा म्हणले खिडकीतून अभ्यास, किती गोरं गोमटे अभ्यास चालू आहे म्हणे. एवढी पुस्तकाचा गठ्ठा ठेवलेला होता, पुस्तक पानं पलटायचं, तो बघायचा. पण त्याने गप बसून गुपचूप पानं चाळायची का नाही. ते पानं चालता चालता ती वही संपली. तिथूनच तो म्हणला, मामा लिवलेले पानं पलटले, आता कोरे कोरे बी काढू का? ते म्हणले तुमचा नवरदेव किती शिकलेला आहे कळलं आम्हाला, येतो म्हणले नमस्कार. लय अवघड आहे जीवनामध्ये. भगवान कृष्ण परमात्म्याच्या
या विवाहाचा हा प्रसंग, हा सोहळाच इतका हृदयगम्य आहे. हृदयाला आनंदित करणारा, पुलकित करणारा, पावन करणारा, पवित्र करणारा, मनाला असंतोष प्राप्त करून देणारा हा विवाह सोहळा आहे. भीमक राजाचा जो मुलगा आहे रुक्मी, हा संपूर्ण भारत परिभ्रमण करतो. आणि भारत परिभ्रमण करत असताना एक एक राजाचा, एक एक मुलांचा शोध घेत घेत तो जात असतो. आणि शोध घेत जात असताना चेदी देशाचा राजा शिशुपाल जो आहे, या शिशुपालाचं सोबत लग्न करावं आपल्या बहिणीचं, रुक्मिणीचं, असं सगळं ठरवून तो येतो आहे. तो तिकडं ठरवायला गेला तेवढं इकडे काय घडतं, इकडे एक सुदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. आणि हा सुदेव नावाचा ब्राह्मण याने सुद्धा देशाटन केल्यामुळे अनेक प्रकारच्या राजांचा, अनेक प्रकारच्या मुलांचा, राजपुत्रांचा याला परिचय झालेला होता. आणि म्हणून भीमक आणि भीमकी जवळ हा सुदेव नावाचा ब्राह्मण मुलांचं वर्णन करतो, राजाचं. आणि असं वर्णन करत असताना द्वारकेचा राजा सो कृष्ण परमात्मा, या कृष्ण परमात्म्याचं वर्णन तो करायला लागला. मुली ऐकत असतात. आईबाप जेव्हा आपल्या मुलीचं लग्नाचा विषय काढतात ना, मुली समोर राहत नाहीत, पण भीतीला कान लावून ऐकत राहतात आई वडील काय ठरवतात. रुक्मिणी पण ऐकू लागली. सुदैव नावाचा ब्राह्मण सांगू लागला की महाराज, मी द्वारकेला गेलो होतो आणि ती द्वारका अशी आहे की समुद्रामध्ये ती द्वारका आहे आणि पूर्ण सुवर्णाची आहे. आणि या द्वारकेला कुणीच तिच्यावर आक्रमण करू शकत नाही, अशा प्रकारचं ते द्वारकेचं राज्य आहे. आणि त्या ठिकाणी कृष्ण नावाचा एक वसुदेवाचा मुलगा, नंदबाबांचा मुलगा त्या ठिकाणी राज्य करतो आहे. त्याचा भाऊ बलराम आहे. दोन्ही भाऊ संपन्न आहेत, शक्ती संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. आणि म्हणून कृष्ण परमात्म्याला, कृष्णाला ही मुलगी दिली पाहिजे रुक्मिणी. कारण त्याने बालवयामध्ये कंसाला मारलेला आहे, त्याने बालवयात काल यवनाचा वध केलेला आहे, त्याने बालवयामध्ये गोवर्धन पर्वत उचललेला. काय काय सांगावं. कुश द्वादश आगणी गिळिला, तुम्ही गोवर्धन उचलिला, कंस चाणूर ठारची केला, ब्रह्मादिक शरण बा तुझला, श्रीकृष्ण प्रेम द्या. असा तो संपन्न असलेला कृष्ण, त्यालाही रुक्मिणी दिली पाहिजे. हा याचं कारण काय, तो मधुर बासरी त्याने वाजवली ना, तर मधुर बासरी वाजवल्यानंतर गाई गुरं सुद्धा त्याला वश होतात. गवळणी त्याच्यावर जीव बलिदान करून टाकतात, समर्पण करून टाकतात. त्याने समरांगणामध्ये अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. आणि असा संपन्न असलेला महाराज कृष्ण, आणि या कृष्ण परमात्म्याला आपली रुक्मिणी दिली पाहिजे. आणि हे रुक्मिणीनं ऐकल्याबरोबर रुक्मिणी भावविभोर झालेली आहे. आणि तिने ठरवलेलं आहे की मी लग्न करीन तर कृष्ण परमात्म्यासोबतच लग्न करणार, इतर अन्यथा मी लग्नच करणार नाही, असा तिने प्रण घेतलेला आहे. आणि आई बाबांना सांगितलं की बाबा, मला कृष्णासोबतच लग्न करायचं आहे, मी लग्न करीन तर कृष्णासोबतच करीन, मी दुसरं कुठल्याच राजासोबत लग्न करणार नाही. सत्य संकल्पाचा दाता भगवंत परमात्मा संकल्प केलेला आहे रुक्मिणीनं की मी विवाह करीन तर कृष्णासोबतच करीन, कृष्णाच्या व्यतिरिक्त मी विवाहच करणार नाही, संकल्प केलेला आहे. आणि अशा वेळी आपला जो भाऊ आहे, रुक्मिणीचा भाऊ, याने तर त्या शिशुपालासोबत लग्नाचं सगळं अरेंजमेंट करून तारीख ठरवून आणलेली आहे, पूर्ण तारीख ठरवून आलेले, सगळं नियोजन करून आलेलं आहे. शिशुपालाला सांगितलंय की तुम्ही या दिवशी आपल्या सर्व वराडासोबत यायचं आहे. शिशुपाल तर तयारच होता गुडघ्याला बांधून. इकडं रुक्मिणीनं काय केलं, एक प्रेमपत्र लिहिलं. प्रेमपत्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हो, कोणाला सांगता येईल का? कोणीतरी सांगितलं बघा, काय म्हणतात? हा, आमच्या सरांनी सांगितलं लव्ह लेटर, प्रेमपत्र. रुक्मिणीनं प्रेमपत्र लिहिलं. प्रेमपत्र म्हणजे काय? प्रेमाने लिहिलेलं पत्र, प्रेमपत्र. कसं लिहिलं ऐकायचं का तुम्हाला? ऐकायचं का?
का सुदामराव ऐकायचं बाय तुम्हाला ऐकायचं का? मॅडम ऐकायचं तुम्हाला काही वाटतं का दुसऱ्याचं प्रेमपत्र वाचायला? कशाला दुसऱ्याची प्रेमपत्र लव्ह लेटर दुसऱ्याचं कशाला वाचायचं आपण? त्यांच्या भानगडी आपल्याला काय करायचं? सुंदर असं पत्र लिहिलं सुदैव नावाच्या ब्राह्मणाच्या हातामध्ये ते पत्र लिहिलं आणि पत्र लिहिलं इतकं सुंदर लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं आहे? पती मनोनी श्री कृष्णाला ऐका पत्र. पती मनोनी श्री कृष्णाला मानित से रुक्मिणी सुदेवा जाऊन सांगा जनी सुदेवा जाऊन सांगा जनी पती म्हणोनी श्री कृष्णाला पती मनोनी श्री कृष्णाला मानित से रुक्मिणी सुदेवा जाऊन सांगा जणी सुदेवा जाऊन सांगा जणी पत्र लिहिलं रुक्मिणीने पत्र लिहिलं आणि पत्र लिहिलं म्हणून त्याच्यात लिहिलं की मी पती म्हणून तुम्हाला पत्र लिहित आहे. हे ब्राह्मणा हे पत्र इतक्या लवकर जाऊन पोहोचव कृष्णाला. हे पत्र दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायचं नाही फक्त कृष्णाच्या हातात द्यायचं. लव्ह लेटर आहे ना पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलं? परमात्म्याला अर्पण माझा देहच केला दर्शन घेण्या जीव भुकेला दर्शन घेण्या जीव भुकेला पाहू कधीला जनी सुदेवा जाऊन सांगा जणी सुदेवा जाऊन सांगा जणी पती म्हणोनी श्री कृष्णाला मानित से रुक्मिणी सुदेवा जाऊन सांगा जनी सुदेवा जाऊन सांगा जणी सुदेवा जाऊन सांगा. आणि पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये रुक्मिणी लिहिते आहे पुढं काय लिहिते की माझ्या आत्म्यानं तुला वरलेलं आहे. हे शरीर मी तुला अर्पण केलेलं आहे आणि तू जर आला नाहीस ना कृष्णा तर सिंहाची शिकार लांडग्यानं पळवून नेल्यासारखं होईल आणि म्हणून मी फक्त तुला मानते आहे. तू आला पाहिजेस. आणि त्या पत्रामध्ये लिहून ठेवलंय इकडं लक्ष द्या. मी जीव लावून तुम्हाला सांगतोय ते तुम्हालाच दाखवणार आहे आम्ही. थोडं लक्ष इकडं. रुक्मिणीने लिहिलं की मला भेटायला कसं यायचं? मंदिरी जाईन अंबिकेच्या अंबिकेच्या रथात न्यावे मजला भरेता रथात न्यावे मजला बरे. मी मंदिरात येईन पा कसं नियोजन आहे. मी मंदिरात येईन तिथं तुम्ही रथ घेऊन या. मी रथात बसेन आणि मग तुम्ही मला घेऊन जा. अशी सुंदर पद्धतीची रचना केलेली आहे. सर्व प्रकारची तयारी झालेली आहे आणि असं हे पत्र घेऊन सुदैव नावाचा ब्राह्मण निघालेला आहे. आणि अवस्था अशी झालेली आहे रुक्मिणीनं अन्न सोडून दिलंय पाणी सोडून दिलेलं आहे. फक्त कृष्ण 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 नामस्मरण चिंतन करते आहे. सुदैव नावाचा ब्राह्मण निघाला आणि हा ब्राह्मण निघाला आणि निघाल्याबरोबर द्वारकेमध्ये जाऊन पोहोचला. पत्र हातामध्ये आहे आणि रुक्मिणीनं सांगितलं तर हे पत्र कोणाच्या हातात द्यायचं? बोलत जा थोडस बोलत जा ना. श्रीकृष्णाच्या हातात द्यायचं. पोस्टमन गेला टपाल घेऊन. सुदैव नावाचा ब्राह्मण टपाल घेऊन पत्र घेऊन गेला. पण
भेटले सुरुवातीला बलरामदास म्हणले कस काय सुदैवाजी कस काय इकडे आगमन केलं? काय नाही म्हणले, एक महत्वाचं काम होतं. म्हणले काय महत्वाचं काम आहे? मी राजा आहे मला सांगा. नाही नाही म्हणले, सिक्रेट आहे म्हणले काम, ते तुम्हाला सांगायचं नाही. म्हणले कुणाला सांगायचं? कृष्णाला सांगायचं. कृष्ण महाराजाला. मग मला सांगा ना, पत्र आणलंय. नाही नाही मला तुम्हाला नाही द्यायचं म्हणले, ते महत्वाचं पत्र आहे, ते कृष्णाला द्यायचं आहे. कृष्ण भगवंताची भेट झाली. त्या सुदेव नामाच्या ब्राह्मणानं भगवंताला प्रणाम केला. हे प्रभू जगन्नियंता, विश्वव्यापका विश्वउद्धारक असलेल्या भगवंता, तू सर्वांचे मनोकामना मनोरथ पूर्ण करतोस. तू चिंतामणी आहेस, तू कामधेनू आहेस. भगवंताची स्तुती करतो आहे तो. भगवंताची स्तुती करत असताना भगवंतांना विनंती करतो, प्रभो मी एक सेवा घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रातून कौंडण्यपूर नगरीतून भीमक राजाची मुलगी रुक्मिणी, तिचं हे पत्र मी तुमच्या चरणारविंदी अर्पण करत आहे आणि ह्या पत्राचा स्वीकार करावा. भगवंतांनी ते पत्र घेतलं, हातामध्ये वाचलं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, प्रभो माझा आत्मा मी तुमच्या चरणावर समर्पण करते आहे. मी जर वरलेलं आहे ते तुम्हाला वरलेलं आहे. तुमच्या व्यतिरिक्त मी कुणासोबतही विवाह करण्यास इच्छुक नाही आणि तुम्ही जर आला नाही तर मी प्राण त्याग करून टाकेल, पण मी दुसऱ्यासोबत विवाह करणार नाही. भगवंत त्या सुदेवाला म्हणतात, तुम्ही निघा, मी पोहोचलोच. आणि ठीक 28 तारखेला भगवान परमात्मा निघाले द्वारकेवरून. संपूर्ण सुंदरपैकी रथ वगैरे तयार केलेला आहे. आणि आता विवाह सोहळा पूर्ण अगोदर मी सांगून टाकतो, नाही तर ते जे कलाकार जर आले ना, तुमचं अर्ध लक्ष तिकडे जाईल. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी निघालेले आहेत. आपण त्या भगवंताचं चिंतन करूया. यशोदा मैया त्या कृष्णाचं चिंतन करते, देवकी माता त्या कृष्णाचं चिंतन करते. असा हा दयाघन परमात्मा, त्याचं एकदा भजन संकीर्तन करूया. आणि संकीर्तन चालू असतानाच वराडी मंडळी आणि काही गवळणी, काही भगवान कृष्ण परमात्मा ते सोबत सगळं जे मंडळ आहे ते मंडळ इथे येणार आहे. त्यांना बसण्यासाठी काही व्यवस्था केली का बाबा? कृष्ण महाराजांना बसण्यासाठी व्यवस्था. गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद. चला येऊ द्या कृष्ण महाराज. गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल. हे गोपाल टाळी टाळी हात वर. हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल. हा हा टाळी टाळी टाळी. नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद. श्री गोपाल कृष्ण भगवान